आरसीपी हे त्या दिवशी सुद्धा पेट्रोलिंगवर होते आणि इतर वेळी पेट्रोलिंगवर असतात. परंतु निश्चितपणे आम्ही असं थोडंसं सांगू शकतो की ही घटना 9 ते 10 किलोमीटरच्या परिघाच्या बाहेर घडलेली आहे. परंतु हा सुद्धा एरिया जो आयुक्तालयाच्या हद्दीत येतो, परंतु थोडासा आमच्या रीचच्या बाहेर आहे, तिथे आम्ही निश्चितपणे पेट्रोलिंग वाढवू. नाही 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 असं नाही 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 ऐका 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 दोन गोष्टी आहेत. एक, आम्ही आमची पेट्रोलिंग करणारच आहोत, परंतु हा जो जंगल परिसर आहे तो एवढा मोठा आहे. अमरावतीच्या या बाजूला संपूर्ण आता ही दिशा कोणती आहे, परंतु आपला सुपर एक्सप्रेस हायवे जो आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला किंवा हा जो रस्ता आहे त्याच्या पलीकडच्या बाजूला किंवा बडनेराच्या आणखीन पलीकडच्या बाजूला असं सगळ्याच बाजूला अमरावतीमध्ये जंगल सदृश परिसर आहे. त्याच्यामुळे आम्ही कितीही पेट्रोलिंग केली तरी सुद्धा तरुणींनी सुद्धा आणि नागरिकांनी सुद्धा स्वतःची बेसिक जी सुरक्षेची काळजी आहे ती घेणं अपेक्षित आहे. आम्ही आमची जबाबदारी झटकत नाही. हा तपास पूर्ण झाल्यानंतर आम्ही निश्चितपणे त्याच्यासाठी प्रयत्न करू. नाही, त्याच्यावर आम्ही आता ऑफिशियली कमेंट करू शकत नाही. ओळख परेडची कारवाई पूर्ण झाली, परंतु ते त्यांना ऑफिशियली कळवलेलं असतं. त्याच्याबद्दल आम्ही ऑफिशियली आमच्याकडे काही डॉक्युमेंट आलं नाही आणि ते माननीय न्यायालयाला ते सादर केलं जाईल. हे आरोपी सर्व शेती किंवा शेतमजुरी करतात. राजकीय संबंध नाही, अजूनपर्यंत तसं काय आलेलं नाही आमच्या निदर्शनास आणि त्यांच्यावर यापूर्वीचे कोणते गुन्हेही अजून पावेतो रेकॉर्डवर आलेले नाहीत. त्याबाबत आमचा अधिकचा तपास चालू आहे. ते FSL लॅब, CA लॅब त्यांच्या माध्यमातून त्यांनी काढला, पण आम्हाला तो त्यांनी काढल्याचं नाही, फक्त कपडे घालतानाचा व्हिडिओ काढला. परंतु आता या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तपासाधीन आहे आणि त्याचं ऑफिशियल आमच्या CA किंवा FSL लॅब माध्यमातून त्याची पूर्तता केली जाईल. व्हिडिओ नाही जप्त केला आम्ही, त्यांचे मोबाईल फोन्स जप्त केलेले आहेत. त्याची जी प्रोसेस ठरलेली आहे त्या प्रोसेसच्या माध्यमातून आम्ही ते सगळं करत आहोत. ईश्वर पांडुरंग मरस कोल्हे ज्यांना बलात्कार केला तो पीडिता दवाखान्यामध्ये नॅचरली पीडिता उपचारासाठी दवाखान्यामध्ये गेली आणि दवाखान्यामधून आमच्यापर्यंत बातमी आली आणि तात्काळ त्याच्यावर कारवाई केली. आमच्यापर्यंत माहिती आल्या लगेच कारवाई सुरू केली, कारण बऱ्याचशा पत्रकार बंधूंनाही त्याची माहिती आहे. नाही, आता त्यात काय आहे त्यांना काय माहिती नाही ना त्याचं. म्हणजे जे फिर्यादी असतात, आता आमचं सुद्धा काही वेळा याच्यात कन्फ्युजन होतं. आपल्या सगळ्यांना ते घटनास्थळ माहिती आहे. मी सांगितल्यावरून काही लोकांनी भेटही दिलेली आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही. नाही नाही नाही, त्या ठिकाणी ते भानखेडा चांदूर रेल्वेवरचा जो भानखेडा रस्ता आहे आपण जाऊनही बघू शकता. त्याच्यामुळे हनुमानगडीचं जे आहे ते मोठं बांधखेड आहे आणि आपलं जे घटनास्थळ आहे भानखेडा बोज हनुमानगडीचं आणि हे खुर्द म्हणजे लहान बांधखेडा. मी क्लिअर कट आपल्याला रस्ता सांगू शकतो. आपण या रस्त्याने निघालो, चांदूर रेल्वे रोडने निघालो की एके ठिकाणी PWD कडून लावलेला एक बोर्ड आहे मोठाच्या मोठा, ज्याला साईन बोर्ड म्हणतो किंवा दिशादर्शक बोर्ड होते, भानखेडा गाव किंवा भानखेडा गावाकडे. तिथून आतमध्ये गेल्यानंतर राईट साईडला 200 ते 300 मीटरच्या परिघामध्ये याच्यातून खाली उतरून गेलं की जंगल परिसरात घटनास्थळ आहे. आमचा साक्षीदार म्हणजे पीडितेबरोबरचा जो मित्र होता तो त्याबरोबर आमच्यामध्ये आहे. आरोपीचे फोटो आता डिक्लेअर करायला काय हरकत नाही. तांत्रिक बाब विचारून डिक्लेअर करून टाकू, देऊन टाकू. नावं दिले, तांत्रिक बाब तपासून मी बघतो. हा, थोडस मला तांत्रिक बाब तपासून. हे कसं आहे, एवढा एवढासा रस्ता आहे तो, हा मुख्य रस्ता मोठा आहे. त्याच्यानंतर ते थोडेसे तिथं आतल्या बाजूला जसे फिरले तसे तिथंच बसलेले होते कॉर्नरला त्या चौकात. तिथंच त्यांनी त्यांना पकडलं आणि मग त्यांचं हे असं कारवाई. हा मेन रोड आहे, म्हणजे इथून हा म्हणजे आपल्या पोलीस स्टेशनचा रस्ता केवढा आहे साधारण तेवढ्या ठिकाणी नेलंय त्यांनी. त्यांना ओढत सुद्धा आतमध्ये नेलेला आहे. ज्याला आपण टी पॉइंट म्हणू शकतो, त्या टी पॉइंट पासून त्यांनी त्यांना ओढत आतमध्ये नेलेला आहे. तिथे बसले होते म्हणा किंवा त्या ठिकाणी आले म्हणा, असं आहे. आता हेरत असतील ना, सावध हेरत असतील, त्यामुळे त्यांना हे मिळाले. नाही, योगायोग नाही. आरोपीच्या डोक्यात एक लुटण्याची भूमिका तयार होती असं त्याचं हे आहे. त्यांना हे सावध मिळालं, त्यांनी त्यांना व्हिक्टीम बनवून त्यांच्यावर अशा प्रकारचा अतिप्रसंग केला.
महिला आयोगनी तर नाही मागितली, परंतु ऑफिशियल जे काय आहे, एक मिनिट, ऑफिशियल जी माहिती आहे, आमच्याकडे स्वतःची प्रोसेस आहे, आमच्याकडे स्वतःची प्रोसेस आहे. एक मिनिट विनंती आहे, एक मिनिट. आमच्याकडे स्वतःची प्रोसेस आहे, आमच्याकडून आम्ही ही सगळी माहिती आमच्या वरिष्ठ कार्यालयाला मुंबईला डीजी ऑफिसला पाठवून दिली. सर, काही वर्षाआधी याच महामार्गावर अशाच प्रकारची घटना घडली होती. थोडं वेगळा प्रकार होता, म्हणजे त्यांना सुद्धा फक्त महामार्गावरून काय, आणि आता ही दुसरी घडली. तर याच्यानंतरच्या उपाययोजना काय? तेव्हाही पेट्रोलिंग वाढवल्या गेली, पुन्हा थंड बस. नाही, आता असं आहे की आमच्याकडं पूर्वी दामिनी पथक त्यावेळेच्या वेळी होतं की नाही मला माहिती नाही, परंतु आता निश्चितपणे आमच्याकडे दामिनी पथकाची एक स्वतंत्र गाडी आहे. दामिनी पथकाच्या आमच्या नाही, आम्ही आता त्यांना इंटेन्स थोडंसं लेट पण घेतोय आणि त्यांच्याबरोबर आमचे बीट मार्शल क्लब करून त्या मध्येतून पेट्रोलिंग करतो. दिनांक 28/3/26 रोजी सायंकाळी 8:30 ते 9:15 दरम्यान फिर्यादी पीडिता आणि तिचा मित्र असे या भानखेडा खुर्द फाटा, म्हणजे आपला जो चांदूर रेल्वे रोड आहे त्या रोडवरून भानखेडा गावाकडे जाणारा असा रस्त्याचा एक बोर्ड आहे. त्या ठिकाणावर आतमध्ये 100 ते 150 मीटर अंतरावर त्या ठिकाणी ते त्यांच्या दुचाकीवरून फिरण्यासाठी गेलेले होते. त्याचवेळी त्यांना एकूण फिर्यादीप्रमाणे 7 आरोपी, परंतु तपासामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. ते 5 आरोपी त्यांनी अडविले आणि त्या ठिकाणी त्यांना मारहाण करून काठीने मारहाण केली. फिर्यादीच्या मित्राला दोरीने बांधून ठेवले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडचे 120 रुपये काढून घेतले. आणि त्यानंतर त्यापैकी एका आरोपिताने फिर्यादीवर, आरोपी ईश्वर पांडुरंग मरसकोले यांनी फिर्यादीवर म्हणजेच पीडितेवर अतिप्रसंग केलेला आहे. या प्रकरणी रेजरपुरा पोलीस ठाण्यामध्ये कलम 189 CR नंबर 189/2026, कलम 70(1), 77, 127(2), 351(2), 310(2) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी माननीय CP साहेबांनी स्वतः भेट दिलेली असून आम्ही दोन्ही DCP श्याम गुगे साहेब, मी, तिसरे DCP आमचे धुमाळ साहेब, क्राईमचे DCP आमचे फुंडकर साहेब, बचाटे साहेब, आणि त्याचबरोबर या पोलीस ठाण्याचे शिरसाट साहेब, नंतर संदीप चव्हाण क्राईमचे, आणि सर्व DB स्टाफ रेजरपुराचा आणि इतर आयुक्तालयातील DB स्टाफ अशा सर्वांनी त्या ठिकाणी भेट देऊन या गुन्ह्यातील 5 आरोपितांना तात्काळ त्याच दिवशी सकाळी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करून अटक केली. या आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केल्यानंतर ती कपडे घालत असताना पुन्हा तिला धमकी दिली की, व्हिडिओ काढला आणि धमकी दिली की आम्ही जर तू हे कुठे सांगितलंस पोलिसांना किंवा पालकांना तर आम्ही तुझा हा व्हिडिओ सार्वजनिक करून तुझी बदनामी करू, अशा पद्धतीची धमकी दिली. त्यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सर्व 5ही आरोपींना ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे, दिवाकर श्रीकृष्ण मरसकोल्हे, प्रमोद नारायण वाघाडे, शुभम सोमेश्वर वाघाडे आणि उमेश बेनीराम भोयर अशा 5 आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येऊन पुढील तपास रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. या प्रकरणी गुन्ह्यातील वापरलेले हत्यारं, मोबाईल, दुचाक्या या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आरोपितांची जी ओळख परेडची कारवाई आहे ती सुद्धा माननीय मॅजिस्ट्रेटकडून पूर्ण करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांना अनोळखी होते. फिर्यादीसाठी ते आरोपी अनोळखी असल्यामुळे ओळख परेडची कारवाई करणं गरजेचं होतं, जो की कायद्यातील एक महत्वाचा पुराव्याचा जो आहे प्रकार आहे. त्यामुळे आम्ही आरोपींची नावं ही आज जाहीर केली.